लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। क्रेडाई नाशिक मेट्रोद्वारे आयोजित शेल्टर 2024 हे प्रदर्शन विकसित नाशिकचे प्रतिबिंब असून नोकरीनिमित्त अनेक शहरात राहण्याचा योग येणाऱ्या आम्हा सर्व अधिकाऱ्यांना सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतिशील नाशिकची भुरळ पडते। त्यामुळेच नाशिकमध्ये एखादे घर असावे अशी मनोमन इच्छा असल्याचा सूर नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी दर्शविला। 20 ते 25 डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित शेल्टर 2024 चे उद्घाटन आज करण्यात आले। त्याप्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, NMRDAच्या आयुक्त मनीषा खत्री, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, राष्ट्रीय क्रेडाईचे माजी अध्यक्ष जय शाह, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। या उद्घाटन कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला। यानंतर मंचावर क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, शेल्टर 2024 चे समन्वयक गौरव ठक्कर, शेल्टर 2024 चे मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील, अविनाश शिरोडे, उमेश वानखेडे, रवी महाजन हे मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सहसचिव अनिल आहेर यांनी स्वागत केले। हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजय गुप्ता, जयंत भातंब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोद्दार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिवसरा, अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, श्यामकुमार सावळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सहसमन्वयक सुशांत गांगुर्डे, वृषाली महाजन, सोनाली बागड यांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले। क्रेडाई नाशिक मेट्रो यांनी हे जे काही शेल्टर प्रदर्शन बनवले, अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी केलेले आहे आणि 15 लाखापासून ते पुढे लक्झरी फ्लॅट्सपर्यंत सर्व प्रकारची घरं या ठिकाणी शोकेस केलेली आहेत। सर्व जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे आपली नाशिकची, अतिशय सुंदर प्रकारे या सगळ्याचा शोकेस झालेला आहे आणि या निमित्ताने नाशिक खूप सुंदर शहर आहेत, लोक खूप छान आहेत आणि अतिशय चांगला या ठिकाणी क्लायमेट आणि सर्वच परिस्थिती आहे। तर या ठिकाणी खरोखर नाशिक शहरामध्ये स्थायिक व्हावं व्हायची खूप इच्छा आहे। बाकी देवाची काय मर्जी आहे त्यावर सर्व होईल, पण या निमित्ताने नाशिकमधील सर्व जे नागरिक आहेत ते सर्व राहणार आहेत, त्यांचं एक सुंदर घर बनावं प्रत्येकाचं, अशी मी सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या सर्व नाशिककरांना देतो। प्रथमतः सर्व नाशिककरांना येत्या नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि या प्रकल्पांच्या महाकुंभासाठी येत्या 20 आज ज्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्या 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर हा इथे गृह महोत्सव भरवलेला आहे। त्याचं सर्व नाशिककर तसेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातनं येणाऱ्या जे काही नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, सहकारी आहेत, या सर्वांना नाशिकच्या या गृह महोत्सवाच्या महाकुंभाचं आमंत्रण देतो। मला सांगायला आनंद होईल, एका छताखाली सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स, 150हून अधिक डेव्हलपर्स आणि 500हून अधिक प्रोजेक्ट्स, तसेच मेजर ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे, बँकिंग एजन्सीज आहे, आपल्याला ज्या वेंडर सप्लायर्स आहेत, इंटिरियरसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, मुलांच्या भविष्यासाठी स्कूल किंवा क्रेस्टचं जे इथे आपण आयोजन केलेलं आहे, तसंच ज्या काही पर्यावरणासाठी लागणाऱ्या व्हेकल्स आहेत त्यांचंसुद्धा आपण इथे डिस्प्ले केलेलं आहे आणि सर्वांना इथे एक फूड कोर्टची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की हा जो काही गृह महोत्सवांचा प्रकल्पांचा हा काही जो मेळा आहे किंवा हा काही उत्सव आहे तो साजरा करताना सर्व ग्राहकांना इथे सर्व दर्जाच्या, सर्व प्रकारच्या, नाशिकच्या सर्व कानाकोपऱ्यातील किंवा सर्वच झोनमधील आपण म्हणतो की प्रकारचे प्रॉडक्ट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या स्वप्नातलं घर, मग ते अफोर्डेबल असेल, लक्झरी असेल किंवा फार्म हाऊसेस प्रोजेक्ट्स असतील किंवा कमर्शियल वास्तू असेल, ऑफिसेस असेल किंवा भविष्यातली इन्व्हेस्टमेंट असेल, या दृष्टिकोनातून या एक्सपोचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।